मी तिथं फक्त एकच शब्द बघितला होता, खेळाच्या आधारे अध्यापन करायचं. मुलांना खेळ जास्त आवडतात, त्यामुळे ते मला त्याचं क्युरियोसिटी वाढली आणि ते मी करायला लागलो. यापूर्वी मी रायगड जिल्ह्यामध्ये नोकरी करत होतो. तर मी 2-3 वेळा ही लिंक भरली. जेव्हा पुण्याला ट्रेनिंगला बोलायचे त्यावेळेस ते खेळाच्या आधारे की कॉलेज ॲक्टिव्हिटीसाठी मी 2दा लिंक भरलो सर, पण माझा नंबरच लागला नाही. आणि योगायोगाने जेव्हा मला ही संधी मिळाली तर आपल्यासारखे त्रिमूर्ती जे सर आपले मास्टर ट्रेनर, प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीने वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला त्यातून मिळाली. खूप चांगल्या प्रकारचं आणि आम्हाला इथं उपलब्ध झाली. तर खूपच या तिन्ही जे आपले मार्गदर्शक आहेत त्यांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद आहे. आणि ही संधी आपल्या डायरेक्ट कॉलेजने आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रत्येक गोष्ट घेत असताना पहिल्या दिवशी येताना मला थोडासा अर्धा तास उशीर झाला होता. सुरुवातीला काय झालं मला काही ऐकायला नाही मिळालं, परंतु प्रत्येक इव्हेंटला प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी घेत असल्यामुळे हसत खेळत मुलांना या ठिकाणी कसं खेळत राहता येईल 2-3 सरांनी सांगितलं. त्या ठिकाणी 2-3 गोष्टी सांगितल्या की मुलांना नुसतं अध्यापन म्हणजे पाठ घ्यायचं असेल तर आपण फक्त वाचून सांगतो आणि झालं काही फक्त तेवढं करून जातो. पण हे जर आपण कृतीतून मुलांना घेतलं तर मुलांना ते चिरकाळ लक्षात राहतं आणि त्या अनुषंगाने अशा काही बाबी आम्हाला ठिकाणी मिळाल्या. अशी संधी या ठिकाणी मिळाल्यानंतर आम्हाला खूप धन्यवाद वाटलं. आणि पुन्हा अशा प्रकारचं कार्यशाळेचं आयोजन केलं तर निश्चितच आम्ही या ठिकाणी येऊ अशी एक ठिकाणी अशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद.